आता हा येईपर्यंत कलर मी घ्यायचा. आणि 7 नाही 7 नाही ब्लू आहे. अच्छा गावात नाही कलर चेंज करायचा पण असतो. कलर चेंज पण आला नाही. रिव्हर्स तरी टाकू. आता मी तोच कलर टाकायचा ना. नमस्कार, मी कोकण कडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन स्पेशल आम्ही सर्व भाऊ बहीण एकत्र मोठ्याताईच्या घरी येतो. सो आजचा व्लॉग हा फॅमिली व्लॉग असणार आहे. तर आमच्या दुसरी बहीण सगळे यायच्या बाकी आहे. तोपर्यंत आम्ही उनो खेळतोय कारण बरेच दिवसानंतर असं एकत्र येऊन असं गेम खेळणं खूप मजा असते. सो मी उनो खेळतो, तुम्ही बघा. आता मी खेळायचे ना. ठीक आहे. बऱ्याच वर्षानंतर मी हे उनो खेळते. मला माहिती पण नाही, म्हणजे विसरले मुळात. पण चला, रक्षाबंधन करताना तुम्हाला मी दाखवेलच आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन. सो बघत राहा व्हिडिओ आणि कमेंट करत राहा. बाबूला जरा पण खेळ. बाबूला दाखव, बाबूला दाखव. बाबू सारखा हारतो, बाबूला खेळायला येत नाही. आणि व्हिडिओ काढणारी जी आहे ना, सोनू जिंकली. आणि आम्ही मगापासून म्हणजे किती तास झाला, अर्धा तास होत गेला, आम्ही तो एकच गेम खेळत बसलोय. हो, घे +2. अर्धा किलो लागेल. त्याच कलरचा +2 नाही. त्याच करायचं टाकायचं. घे पानं. आता आता का सो चला, आता ना आम्ही जेव्हा रक्षाबंधन सेलिब्रेट करू ना, तेव्हा तुमच्याशी मी कनेक्ट होईन. बाय बाय. एकदम बकवास. आत्ता आम्ही उनो खेळतोय आणि उनो यासाठी खेळतोय की अजून बाकीच्या सगळ्या बहिणी यायच्या बाकी आहेत. सो वेटिंग. बाबू चिडतो हारायला लागला की. घे काय उनो. हा जिंकलास. काय माझ्याकडे 4 आहेत ना. जिंकला. चल बाबू जिंकला. तर ज्या क्षणासाठी आम्ही एकत्र आलो होतो तो होता आजचा दिवस, म्हणजे रक्षाबंधनचा दिवस. तर अशी आमची मस्तपैकी थाळी तयार झालेली आहे आरतीची आणि आमचं रक्षाबंधन सुरू झालेलं आहे. रक्षाबंधन करताना सगळ्यात पहिलं मोठी ताई करते, त्याच्यानंतर सुप्रियाताई करते, त्याच्यानंतर मी, त्याच्यानंतर सुरक्षा. म्हणजे आम्ही 4 बहिणी आणि आमचा एक भाऊ, असं आमचे रक्षाबंधन होते. सो सर्व फॅमिली एकत्र आलेली आहे आणि मस्तपैकी काही फोटोज व्हिडिओज काढून या आठवणी कैद करून ठेवतो, जेणेकरून पुन्हा कधीतरी आम्ही बघू तेव्हा आठवतील अरे आमची या वर्षीची रक्षाबंधन अशी होती. सो त्याचप्रमाणे आमचे रक्षाबंधन सुरू आहे. खूप भारी आजचा दिवस आहे कारण या निमित्ताने का होईना वर्षातून 2 वेळा आम्ही एकत्र येतो, जसं की रक्षाबंधन आणि भाऊबीज. तर तशाच एका क्षणी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही राखी पौर्णिमेचा सण साजरा करतो. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की रक्षाबंधन या सणाचं महत्त्व काय आहे आणि आपण का सेलिब्रेट करतो. सो भाऊने बहिणीचं आणि बहिणीने भावाचं संरक्षण केलं पाहिजे म्हणजे एक धागा बांधून संरक्षण होतं असं नाही. ते कर्तव्य नेहमी 2 जण पार पाडतच असतात, पण त्या दिवसाला एक खास महत्त्व यावं म्हणून तर रक्षाबंधन हा दिवस दिलेला आहे. थोडक्यात तुम्हाला मी माहिती तर सांगितली. तर आत्ता आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करूया. तुम्ही देखील माझा व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेत राहा, कमेंट करत राहा, कारण डेली ब्लॉग्स तर येत राहणारच आहेत. आणि आता काही दिवसांचा कालावधीच आहे, काही दिवसांनीच आपले बाप्पा गणपती घरी येणार आहेत, म्हणजे मी कोकणात जाणार आहे. सो आत्ता मला वाटते ऑलमोस्ट 1.5 वीकच बाकी राहिलेला आहे. अशा प्रकारे मोठ्या ताईचे रक्षाबंधन झालेले आहे. आता ही आहे 2 नंबर ताई, म्हणजे सुप्रियाताईची रक्षाबंधन सुरू आहे. सगळे एकत्रित येऊन एक राखी पौर्णिमेचा सण साजरा करत असतो. सगळ्यांच्याच मोमेंट कॅप्चर करतोय, जेणेकरून सगळ्यांनाच त्या बघायला नंतर आनंद मिळेल आणि ते माझ्या ब्लॉगमार्फत ते देखील बघतील आणि तुम्ही देखील बघाल. सो बघू शकता घरामध्ये एवढी किचबीच चालू आहे, म्हणजे सगळेच आहेत. ताई, तिचे मिस्टर, त्यांची मुलं, अशी सगळीजण एकत्रित येऊन आम्ही हा सण साजरा करतो.
आणि रक्षाबंधन पटकन करायचे आहे आम्हाला, कारण का आम्हाला जेवायचं देखील आहे. तर चला तुम्ही बघत राहा आणि थोड्या वेळातच माझी बारी येणार आहे, कारण का आम्ही वन बाय वन मोठी, नंतर 2 नंबर, नंतर 3 नंबर, नंतर 4 नंबर असं आम्ही रक्षाबंधन करतो. सो चला थोड्या वेळातच मी येणार आहे. सो ताईची राखी आता बांधून होईलच. राखी बांधल्यानंतर मस्तपैकी गोड वगैरे देऊन पाया वगैरे पडून राखी पौर्णिमेचा सण साजरा होईल. येस, बघत राहा व्हिडिओ, बघत राहा, कमेंट करत राहा. फायनली आता ताईची राखी बांधून झालेली आहे आणि आता रक्षाबंधन करायला मी आलेले आहे. मी आहे 3rd नंबर सिस्टर, म्हणजे 1st, 2nd, 3rd, त्याच्यानंतर 4th आणि त्याच्यानंतर 5th मधल्यामध्ये मी. सो प्रत्येक वेळा मला मधला मान असतो, त्यामुळे मी मिडलला आता रक्षाबंधन करते. तिकडे आमचा शिव मस्ती करतोय आणि या साईडला आमची लहान लहान भाचे सगळे मजा करतायत. सो माझे रक्षाबंधन सुरू आहे आणि राखी बांधल्यानंतर आम्ही फक्त आता वेट करतो ते जेवणाचा, काय असेल जेवणासाठी. कारण ऐकून तर माहिती आहे की आज ताईने बनवलं आहे मिसळ, त्याच्यानंतर जिरा राईस, त्याच्यानंतर गोडमध्ये तिने जिलेबीसारखं जे दिसतं त्याचं नाव काहीतरी तिने घेतलं, ते आणलं आहे तिने. आणि ते सुरक्षा मस्तपैकी माझे व्हिडिओज क्रिएट करते, जेणेकरून मला इंस्टाग्रामवर ते टाकायलासुद्धा हेल्प होईल. सो अशा प्रकारे आमची राखी बांधून झालेली आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालेलीच आहे. आता फक्त उरले ती सुरक्षा. अशा प्रकारे आम्ही चौघी देखील बहिणी रक्षाबंधन करून जेवणाची वाट बघतोय, कारण जेवायचं आहे. आणि तुम्ही देखील तुमच्या घरी रक्षाबंधन खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट केलीच असेल. तुम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट केली हे देखील मला कमेंट करून कळवत राहा, जेणेकरून मी तुमच्यासोबत कनेक्ट राहील. आणि हा स्पेशली आजचा फॅमिली ब्लॉग होता, त्यामुळे फॅमिलीमध्ये जे जे करतो आम्ही, ज्या ज्या गोष्टी करतो त्या मी तुम्हाला आज दाखवल्या. सो फायनली शेवटची राखी आमची सुरक्षा बांधते. सुरक्षाने राखी बांधल्यानंतर चिल्ली पिल्लींचे रक्षाबंधन होईल, म्हणजे आमच्या ज्या भाच्या आहेत, मोठ्या ताईला, 2 नंबर ताईला आणि सुरक्षाला, जी माझ्या भाच्या आहेत त्या सगळे एकमेकांना राखी बांधतात. सो त्यांचे देखील रक्षाबंधन तुम्ही बघालच. हे बघा, मी जसं म्हटलं ना, ते खाली मस्तपैकी मजा करतायत, मोबाईलवरती आहेत, एकदम शांत राहून मोबाईलमध्ये गेम खेळत आहेत, कारण का आमची रक्षाबंधन होते ना, त्याच्यामुळे ते लोक मस्तपैकी एन्जॉय करतायत. आणि इकडे आमची राखी बांधून झालेली आहे ऑलमोस्ट. सो चला आता मी तुम्हाला लहान मुलांची राखी बांधताना सुद्धा दाखवेल, व्हिडिओ बघत राहा. ही आहे आमची चिनू, मस्तपैकी व्हिडिओ करते म्हणून ती व्हिडिओचा आनंद घेते आणि खूप छान स्माईल देते. आणि तिथे आमच्या शिवची आणि आमच्या स्वयंची रक्षाबंधन सुरू आहे आणि सोनू राखी बांधते. त्यांची ती मोठी बहीण आहे, म्हणजे मोठ्या ताईची मोठी मुलगी, ती आता त्यांना राखी बांधते. आमचा बाबू रडतोय, त्याला फोटो काढायला दिले नाही म्हणून तो रडतोय. सो अशीच एकत्र आल्यानंतर हीच मजा मस्ती असते, कोणी हसणार कोणी रडणार या सगळ्या गोष्टी. आणि इकडे मस्तपैकी दोघंजणं बघा बसून आनंद घेतात आणि हे आमचे भाऊजी सगळे बघतात की तिकडे रक्षाबंधन कसं होतंय. त्यांचं तर काही काम नाही, ते फक्त बघायचं काम करतायत. आणि इकडे आमची चिल्ली पिल्ली रक्षाबंधन सुरू आहे. आता सगळे रुही, त्यानंतर सोनू, त्यानंतर चिनू, हे दोघांना राखी बांधेल. स्वयंला आणि शिवला त्यांचं रक्षाबंधन झाल्याच्या नंतर आम्ही जेवणावरती ताव मारणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा सोनूचे रक्षाबंधन होईल दोघांकडूनही, आणि दोघांकडून तिला गिफ्ट मिळेल. सो सगळ्यात जास्त वेट आहे याचा की गिफ्ट काय मिळते. इकडे बघा शिव मस्तपैकी स्माईल देतोय. आणि अशा प्रकारे हे तुम्हाला आता मी एन्जॉयमेंट दाखवलेलीच आहे. तर आता थोड्या वेळात आम्ही जेवू आणि जेवल्यानंतर व्लॉग एंड करेल. आमच्या भाचींची रक्षाबंधन झाल्याच्या नंतर आम्ही असा फॅमिली व्लॉग कदाचित गणपतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, कारण गणपतीमध्ये कदाचित आम्ही सगळे एकत्र जाऊ गावी. आता तर आमच्या दोघांच्या तिकिटी बुक झालेल्या आहेत. बाकी सगळे एकत्र आले तर आमच्या सगळ्यांचंच ब्लॉग तुम्ही कोकणामध्ये बघालच. अशीच मजा मस्ती तुम्ही कोकणामध्ये देखील अनुभवाल. त्यासाठी आत्तापासून सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन ऑन ठेवा, कमेंट करत राहा, कारण कोकणातले ब्लॉग तर बघायचेच आहेत. सो असा हा आमचा फॅमिली ड्रामा आहे. आणि आपण आता भेटणार आहोत नेक्स्ट असंच व्लॉगमध्ये भाऊबीजला देखील. सो व्हिडिओ नक्की पाहत राहा. आणि किती राख्या बांधल्यात बघा शिवने, त्याचा हात पूर्णपणे भरला आहे, दाखवतोय तो किती हात भरला आहे. सो चला, रक्षाबंधन तर झालेली आहे, आम्ही आता जेवणार आहोत.
फायनली मी जेवणासाठी रेडी झालेली आहे. हे आमचं आजचं जेवण होतं, हा आमचा मेनू होता. आम्ही मस्तपैकी जेवतोय. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.